थोडं लंबचौडं भाषण करून आपल्या संगीत श्रवणाचा वेळ मी घेणार नाही हे आपल्याला मी आधीच सांगून ठेवतो. सुरश्री केशरबाई यांचं नाव ज्याला माहीत नाही असा मनुष्य खरोखरच अभागीच म्हटला पाहिजे. त्याला संगीताचा श्री गणेश सुद्धा येत नाही असंच मी म्हणेन. कारण गेल्या 30-40 वर्षापासून आपल्या संगीतातील साधनेनं आणि उच्चतम संगीताविष्कारानं त्यांनी भारतवर्षामध्ये आसे हिमाचल अशी दिवंत कीर्ती संपादन केली आहे. आणि या आपल्या तपस्साधनेच्या जोरावर संगीताच्या क्षेत्रात आपलं स्थान ध्रुव ताऱ्यासारखं आढळ करून ठेवलेलं आहे. वर्षापूर्वी ज्यावेळी मी स्वतः संगीताचा ओनामा गोखले घेत होतो त्यावेळी प्रथम सुरश्री केशरबाईंचं गाणं ऐकण्याचा मला योग आला. त्यावेळी मुंबईमध्ये एक शिल्पकार दरवर्षी त्यांची एक बैठक घडवून आणीत असत आणि त्या बैठकीला मुंबईतले उत्तमोत्तम गवय्ये आणि वादनकार अहमहमिकेनं जाऊन आपल्याला काहीतरी त्याच्यापासून लाभ होईल या दृष्टीनं या बैठकीला हजर राहत असत आणि त्यावेळपासून त्यांचं गाणं मी ऐकतो आहे. तदनंतर त्याच सुमाराला मुंबईमध्ये आज जसं तुमचं हे स्वरनिनाद म्हणून मंडळ आहे त्याप्रमाणे बॉम्बे म्युझिक सर्कल नावाची संस्था स्थापन झाली. ती प्रथमच म्युझिक सर्कल अशा तऱ्हेची संस्था मुंबईमध्ये झाली आणि त्याचा मी पहिल्या दिवसापासून अखेरपर्यंत सभासद होतो. त्यामध्ये देखील अनेक वर्षी अनेक वेळा मला त्यांच्या गायनाच्या श्रवणाचा लाभ मिळालेला आहे. गेल्या 9-10 वर्षापासून दादर विभागामध्ये दादर माटुंगा सोशल क्लब या नावाची संस्था संगीताचं कार्य करीत आहे. त्या संस्थेशी माझे संबंध आहेत. काही वर्षी सेक्रेटरी पद त्या संस्थेचं मी धारण केलं होतं आणि त्या निमित्तानं केशरबाईंच्या गाण्याचा आम्हाला दरवर्षी लाभ होऊ लागला. हे सर्कल स्थापन झालं त्यावेळी त्यांचंच गाणं प्रथम ठेवण्यात आलं आणि नंतर आमच्या सर्कलनं असा निश्चय केला की दरवर्षी वाढदिवसाच्या प्रसंगी सुरश्री केशरबाईंचंच गाणं झालं पाहिजे आणि हा नियम आम्ही आज तागायत कायम ठेवला आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये देखील त्यांचं गाणं आमच्या सर्कलमध्ये झालंच. आतापर्यंत 30 वर्ष त्यांचं गाणं मी ऐकत आलेलो आहे. परंतु त्यांच्या गाण्याची गोडी माझ्यासारख्या संगीत विद्यार्थ्याला किंवा रसिक श्रोत्याला इतकी अवीट वाटते की हर वेळी त्यामध्ये संगीताचा नवनवोन्मेष सादर झाल्याचं आपल्याला दिसतं. मी तर असं म्हणेन की सत्यम शिवम आणि सुंदरम ही त्रयी त्यांच्या गायन आविष्काराच्या वेळेला मूर्त स्वरूप धारण करते. कशी ती पहा. त्यांचं शिक्षण गायन सम्राट अल्लादिया खाँसाहेब यांच्यापाशी झालं. उच्च प्रतीची विद्या अल्लादिया खाँसाहेबांच्या जवळ होती आणि ती त्यांनी भयंकर परिश्रम करून मिळवली, हस्तगत केली आणि आळवली. तेव्हा हा सत्यम हा भाग झाला. त्यानंतर त्या विद्येला हस्तगत केल्यानंतर तिचा जो आविष्काराचा भाग आहे तो त्यांनी इतक्या निर्मळ स्वरूपामध्ये शुद्ध स्वरूपामध्ये ठेवला की आजही तुम्ही त्यांचं गाणं ऐकलं तर त्याच्यामध्ये जरा देखील भेळ तुम्हाला सापडणार नाही. संगीताच्या क्षेत्रामध्ये शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रामध्ये विशेषतः
आपली विद्या, आपलं गायन, आपली कला निर्भेळ आणि शुद्ध राखणं. जसा पाठ गुरुनं दिला आहे तसा पाठ आविष्कार करून दाखवणं ह्याला अतिशय महत्वाची गोष्ट असं समजतात. त्या दृष्टीनं शिवम हा भाग त्यांच्या गायनाविष्कारात आपल्याला दिसतो, हे आपल्याला समजून येईल. आणि सर्वात शेवटी सुंदर ह्या दोन गोष्टी साध्य केल्यानंतर आणि त्या दृष्टीनं आविष्कार केल्यानंतर जे संगीताचं मूर्त स्वरूप ऐकायला आपल्याला मिळतं ते अर्थातच सुंदरम असंच म्हटलं पाहिजे, याशिवाय प्रत्यवाय नाही. तेव्हा मी जे म्हणतो की सत्यम शिवम सुंदरम हे प्रत्यक्ष त्यांच्या गायनाविष्काराच्या वेळेला मूर्त स्वरूप धारण करतात, हे तुम्हाला पटेल. सुरुवातीला तुमचे चिटणीस यांनी असं सांगितलं की डॉक्टर साहेबांच्या मेहरबानीमुळं हा प्रोग्राम आज आपल्याला इथं ऐकायला मिळाला. वस्तुस्थिती अगदी 100% तशी नाही. याचं कारण असं की दरवर्षी गेल्या 5-7 वर्षापासून हा खटाटोप मला सुरश्री केशरबाईंचं गाणं करण्याकरता करावाच लागतो. अलीकडे त्यांची शरीर प्रकृती थोडीशी नादुरुस्त झाली आहे, वय झालं आहे. त्यामुळं गायन त्या आपल्या पुढं सादर करतात ते आपल्या प्रेमामुळं, आपल्या रसिकतेच्या जरुरीमुळं, आणि म्हणून त्या आपल्याला हो म्हणतात. परंतु गायनाचा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांना इतका प्रकृतीचा क्षीण येतो आणि इतका मानसिक ताण पडतो की प्रत्येक कार्यक्रमानंतर जवळजवळ आठवडाभर त्यांना आजारीपण येतं. एकदा त्या मला असं म्हणाल्या की लहानपणी ज्यावेळेला मी शाळकरी विद्यार्थी होतो त्यावेळेला आम्हाला एक धडा असे, त्या धड्याचं नाव होतं भाकरीचा खेळ. त्या भाकरीच्या खेळामध्ये काही मुलं तळ्यावर जातात आणि तिथे चपटे दगड पाण्याच्या पृष्ठभागावरून घेऊन खेळ करण्याचा प्रयत्न करतात. दगड उडतो आणि अनेक ठिकाणी पाण्यावर वल्ल्या उडवतो. अशा तऱ्हेने तो खेळ चालू असताना त्या पाण्यामध्ये एका बेडकाला तो लागला आणि तो बेडूक वर येऊन म्हणाला, हे पहा तुमचा खेळ होतो पण आमचा जीव जातो, तेव्हा तुम्ही हा खेळ काही खेळू नका. असं त्या जेव्हा मला एकदा असं म्हणाल्या तर मी त्यांना म्हटलं की असंच काही अगदी नाही. आमची इच्छाशक्ती इतकी जबर आहे, आम्हाला संगीत श्रवणाची इतकी ओढ आहे आणि तुमचं निर्मळ आणि शास्त्रशुद्ध संगीत जे आता आम्हाला ऐकायला मिळून थोडं थोडं समजू लागलेलं आहे आणि जे आता समाजातून जवळजवळ नष्टप्राय झालेलं आहे, ते जितक्या वेळेला आम्हाला ऐकायला मिळेल तितक्या वेळेला आम्ही ते ऐकण्याकरता आतुर आहोत. आणि ह्या दृष्टीनं कधी कधी थोडासा क्षणवेळा तुम्हाला जरी आला तरी त्याचा उपभोग तुम्ही आम्हाला घेऊन द्यावा. आम्ही विद्यार्थी आहोत, तुम्ही गुरुजन आहात आणि हे संगीताचं प्रात्यक्षिक आहे, तेव्हा ते तुम्ही आमच्याकरता तुम्हाला जरी त्रास झाला तरी ते करावं असं म्हटल्यानंतर त्यांनी मग आणि याच दृष्टीनं जेव्हा चिटणीस यांनी अशी इच्छा व्यक्त केली की ठाणेकरांना ह्यांच्यासारख्या गायकाचा लाभ कधी होणार, आणि म्हणून मी मध्ये पडून केवळ त्यांना विनंती केल्याबरोबर त्यांची इतकी तीव्र इच्छा दिसल्यानंतर त्यांनी या कार्यक्रमाला मान्यता दिली आहे. असं मला ह्याच्यापेक्षा काही विशेष आपल्याला सांगायचं नाही आहे. संगीताच्या क्षेत्रामध्ये आज ते अग्रगण्य आहेत, गुरुजन आहेत, महर्षी आहेत असं म्हटलं तर त्याच्यामध्ये काहीही गैर वाटू नये. त्यांनी संगीताची तपसाधना इतकी जबर केली आहे की आज तुमच्या आमच्यासारख्यांना त्याच्या 1% सुद्धा होईल की नाही याची मला खात्री वाटत नाही. एकदा त्यांनी मला सांगताना असं सांगितलं की प्रत्यक्ष गुरुच्या समोर बसून 1.5 जपाच्या वर आणि रोज 12 ते 14 तास याप्रमाणे अखंड मेहनत त्यांनी केलेली आहे. हे ऐकल्यानंतरच मला फेंट आली. तेव्हा त्याप्रमाणे किंवा त्याचे शतांशानं सुद्धा जर आपण मेहनत केली तर त्याचा आविष्कार किती चांगला होतो हे आपण बघतो. तेव्हा प्रत्येक वेळी त्यांचा आविष्कार मैफलीप्रमाणे सहजतेनं होतो, परंतु त्याच दिवशी त्यांना श्रम होतात हे आपल्याला मान्य करायला पाहिजे. त्या इथं आल्या याबद्दल तुम्हा सर्वातर्फे मी त्यांचे आभार मानतो आणि परमेश्वराजवळ असे चिंतितो की त्यांचं गाणं
सदैव असंच आम्हाला ऐकायला मिळत राहण्याकरता परमात्मा त्यांना पुढील आयुरारोग्य देव.